छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राजगर्जना. हिंदूंचा नववर्षारंभ गुढीपाडव्यानिमित्ताने राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मनसेच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल लोकांसमोर मांडला. सांस्कृतिक कला आणि ते कलाकार सर्व लोकांच्या नजरेसमोर आणले. नेहमीप्रमाणे महाराष्ट्राची चाललेली लांडगे तोड ऐकविली. महाराष्ट्राला वाचवायची जबाबदारी आपलीच म्हणून लोकांकडे शब्द मागितला. राज यांनी थेट बाळासाहेबांचे वाक्य ऐकविले. आपण काय बोलतो यावर लक्ष न देता लोकांना काय देतो हे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे राज यांचे वर्तन आहे काय? सरकारवर भरोसा नाही, मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचे नेमके प्रयोजन काय? लोकांना फुफट्यात सोडून तुम्ही सरकारच्या वळचणीला थांबणार आहात काय? आपलेच बंधूंनी मस्तवालांच्या नाकात व्यसन टोचून दोर थेट सुप्रीम कोर्टाच्या हाती दिले आहेत. मस्तीखोर आज ना उद्या आर्थर रोडवर यात्रेसाठी जातीलही. सर्व लोकांनीच करायचे, मग आपला रोल लोकांसाठी काय राहील? मराठी महाराष्ट्रासाठी एकत्र आला आहात, मग ताकाला जाऊन भांडे लपविण्याचे प्रयोजन काय? सरकार टेंडर काढते, जमिनी विकते, झाडे कापते, यात नवीन काय आहे? पैसे वाटून निवडणुका जिंकते, त्यात आपलेच अनेक उमेदवार पाडले गेले आहेत. तरी तुम्ही मुख्यमंत्री व उपमंत्र्यांना भेटता, लोकांना सांगता आपण आपलेच काम करायला हवे आणि तुम्ही मात्र सरकारच्या वळचणीला जाऊन उभे राहता. ही तफावत महाराष्ट्रासाठी योग्य आहे काय? महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 12 कोटीच्या पुढे आहे. प्रत्येकाने 1 रुपया जरी टाकला तरी महाराष्ट्रातील रस्ते हे माधुरी दीक्षितच्या गालासारखे चकाचक होतील, यात तीळ मात्र शंका नाही. आणि प्रत्येक नोकरदाराने जर महिन्याला 100 रुपये टाकले तर महाराष्ट्रात होणारी शेतकऱ्यांची आत्महत्या थांबविण्यासाठी ते पुरेसे आहे. लोक हे करायला तयार आहेत. तुम्ही त्यासाठी पुढे यायला तयार आहात का? की तुम्ही लोकांना पुढे आणणार आणि तुम्ही मात्र सरकारच्या वळचणीला जाऊन उभे राहणार? याने ही असली महाराष्ट्राची बचावाची कामगिरी होणार नाही. महाराष्ट्र त्याने आणखी खड्ड्यात जाईन व सध्या तरी महाराष्ट्र खाईकडेच चाललेला आहे. त्यात आपण आपली नवीन भूमिका मांडत आहात. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.